तर चंद्रपुरात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपमध्ये मोठा गोंधळ उडाला। हॉटेलमध्ये उमेदवार निवडीसाठी बैठक सुरू असतानाच इच्छुकांची यावेळेस गर्दी पाहायला मिळाली होती। एका उमेदवाराने आपला पत्ता कट झाल्याच्या रागातून महिला उमेदवाराला खडेबोल सुनावलेले आहेत। कार्यकर्त्यांनी यावेळेस मध्यस्थी केली आणि त्यांना शांत केलेलं आहे। तिकीट कापल्यामुळे भाजपमधील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आलेली आहे। एवढा वर्ष गेलं पण मला म्हणू शकत नाही कोणी उकरकर माझा सगळा भात आजपर्यंत मला पुन्हा हात केली माझा पुन्हा समजली पुन्हा हात केली समजलं माझ्या आयुष्यामध्ये पूर्ण जीवन दिलं मी बीजेपी साठी लहानपणापासून। तर थेट जाऊया चंद्रपूरमध्ये आमचे प्रतिनिधी संजय तुमराम आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संजय, नेमकं काय घडलं होतं? का हे कार्यकर्ते इथं आक्रमक झाले? आज सकाळपासून सगळ्याच पक्षातल्या ज्या उमेदवारांची गर्दी होती ती वेगवेगळ्या ठिकाणी इथे बघायला मिळाली। चंद्रपुरामध्ये प्रमुख पक्षांचे नेते निरीक्षक इथे दाखल झालेले आहेत आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळे सगळ्या उमेदवारांनी एबी फॉर्मसाठी गर्दी केलेली बघायला मिळाली। भाजपची जी बैठक होती त्यांचे जे निरीक्षक होते ते एनडी हॉटेलमध्ये पोहोचलेले होते आणि तिथे भाजपच्या इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी सकाळपासूनच बघायला मिळालेली होती। आणि याच ठिकाणी एक इच्छुक उमेदवार ज्यांचं नाव राकेश बोमणार असं सांगितलं जाते त्याचा संताप अनावर झाला। त्याला असं वाटलं की माझी तिकीट एका महिलेमुळे कापण्यात आली आणि त्याच्यामुळे त्या महिलेवर रोष व्यक्त करण्यासाठी हा जो उमेदवार आहे तो चालून गेला। पण तिथे उपस्थित असलेल्या इतर कार्यकर्त्यांनी त्याला समजावलं आणि बाजूला केला, त्याच्यामुळे पुढील अनर्थ टळू शकला। अदरवाईज अगदी आणि आपण बघतोय की त्यामुळे कशा पद्धतीनं वादाला सुरुवात झालेली आहे। कार्यकर्ते नाराज झालेले आहेत तिकीट कापल्यामुळे। ही नाराजी पाहायला मिळेल। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संजय।